व्हॅलेंटाईन डे हनी. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू यू. चला. येस. I love you honey. आय लव्ह यू टू हनी. हॅरी पटकन लाईट लाव ना, मला तुला एक गुड न्यूज सांगायची आहे. बघ कॅन्डल लागले आणि आपला मूड सुद्धा खूप रोमॅन्टिक आहे. सो प्लीज लाईट नको, हेच छान वाटतंय. पण मला तुझे रिॲक्शन्स बघायचे आहेत, त्यामुळे लाईट लाव ना प्लीज प्लीज प्लीज. नको ना हनी प्लीज, खूप छान वाटतंय ना असं. असंच आपण बोलूया एकमेकांसोबत. बोल. अरे लाव ना लाईट. जर तू लाईट लावली नाहीस ना तर मी न्यूज सांगणारच नाही. हे असं आहे तुझं इमोशनल ब्लॅकमेल. थांब करतो. लवकर. हो तुझी मनापासून माफी मागतो. खरंच आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. यानंतर माझ्याकडून असं कधीच होणार नाही. प्रॉमिस. हॅरी आपण इंडिपेंडेंट राहायला लागलो, पण ते आपल्याला कसंही वागता यावं म्हणून नाही. आपण काही टीनेजर्स नाही आहोत. आपल्याला आपली रेस्पॉन्सिबिलिटी घेता येते की नाही हे बघायला आपण ही स्टेप घेतली ना. आणि आता तर आपली रेस्पॉन्सिबिलिटी वाढणार आहे हॅरी, आणि त्यासाठीच मी एक डिसिजन घेतलाय. डिसिजन म्हणजे नक्की कोणता डिसिजन घेतलायस तू? जर तू या घराची सगळी रेस्पॉन्सिबिलिटी घेणार असशील आणि सोबत नोकरीही करणार असशील, आणि तरच मी या बाळाला जन्म देईन आणि तुझ्यासोबत संसारही कंटिन्यू करेन. हे बघ मी खरंच मनापासून सांगतो तुला, मी आजपर्यंत ज्याही चुका केल्या त्या पुन्हा माझ्याकडून होणार नाही. मला नकोय ही बॅचलर लाईफ नकोय. मला आपलं कुटुंब हवंय, मला तू हवी आहेस, आपलं बाळ हवंय. अगं प्लीज असं नको बोलूस ना. इट्स ओके हॅरी, मला तुझं सॉरी नकोय. आज जसा तू सगळा पसारा आवरलास, अशी कामं जर तू कन्सिस्टंटली करत राहिलास तरच मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकेन. कारण ह्याआधी खूप वेळा म्हणालास की मी सुधरेन सुधरेन, पण मला तुझ्यामध्ये काहीच चेंज दिसला नाही. नाही यानंतर मी खरंच सांगतो असं कधीच होणार नाही. हे बघ मी तुझ्यासाठी, आपल्या बाळासाठी तू म्हणशील ते रूल्स फॉलो करायला तयार आहे. खरंच मी स्वतःमध्ये पूर्ण बदल करेन. नक्कीच. तू न बोलता ना ऐकता समजून घेना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग पुरी बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाण्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा तुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना उरेन अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कण कण अन चंद्र हे हातीचे काकण भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या पुरे रंगवणी टाक आयुष्य माझे सुर तुझे सार रे पहाटवली ती तुझ्या उशाशी रातीला आवाज दे येईन आता मी उराशी आशाही जाण्याची वेळ नको पुढ तुझी माझ्या लागे जीवारे जीवाशी खेळ नको. अगं सुंदर झाल्यात पोया अप्रतिम. कौतुक. लक्ष्मीताईंचं फोन.
एवढ्या सकाळी सकाळी काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय फोन नाही करणार त्या. हो. काकू घ्या तुम्ही फोन. घ्या घ्या, बघा काय म्हणते आई. हॅलो, हा लक्ष्मीताई बोला. रेणुकाताई, खूप खूप अभिनंदन तुमचं. अभिनंदन? कशासाठी? अगं बाई, तुम्हाला कळलं नाही की काय? कशाबद्दल? अहो असं काय करताय, गोड बातमी आहे. तुम्ही आजी होणार आहात. अहो काय सांगताय काय? किती आनंदाची बातमी दिली तुम्ही. हो ना, हो, आपल्या सिंचनाला दिवस गेलेत. आई होणार आहे ती. मला खरंच खूप आनंद झालाय. इतका आनंद झाला ना की काही कळतच नाहीये. बरं तुमचे खूप खूप अभिनंदन. अहो काय सांगू, जेव्हापासून कळलंय ना काय करू काय नको असं झालंय मला. बरं घरी सगळ्यांचं अभिनंदन करा, सगळ्यांना बातमी द्या ही गोड. हो हो सांगते. मी तुम्हाला नंतर फोन करते. आधी देवापुढे जरा गोड ठेवते. हो हो सावकाश ठेवते. अच्छा. काय काय झालं? एवढी काय खुश आई? हे मुख गिळून काय ग बसलीस? आता त्या तोंडाला काही सांगायचं आहे की नाही? आजी शांत बसा. अजिबात आवाज चढवायचा नाही हं?